अभिमान, तू मला डॉक्टर प्रदीप जोशी म्हणून ओळखलंस बरोबर? मी 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 पुन्हा मनाचा ताबा मिळवू शकले तनिष्का. मी अर्ध्या अळकुंडानं पिवळं व्हायची गरज नाहीये सुलेखा. काय पाहिलंस? तिथे तिथे कोणीतरी एक डॉक्टर प्रदीप जोशी म्हणून होता. आणि 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 मी 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 थोडा वेळ आणखीन थांबायला हवं होतं तिथे. तो डॉक्टर साधा डॉक्टर असेल तर ठीक आहे, पण तो जर का मानसोपचार तज्ज्ञ असेल ना तर अभिमान केव्हाही रिकवर होऊ शकतो सुलेखा. मी मी पुन्हा अभिमानच्या मनाचा ताबा घेते आणि त्या डॉक्टरला मी माझ्या. शांत हो सुलेखा. घाई गडबडीत कुठचाही निर्णय घ्यायचा नाहीये. वार करायचा आहे, पण डोकं शांत ठेव. शांत हो सुलेखा, शांत हो. काय चाललंय तुझं? इथून जाण्याची तयारी. का? कारण का आता ही जागा राहण्यासाठी सुरक्षित नाही म्हणून. हे तूच ठरवलंस? असं परिस्थिती सांगते. परमेश्वरचं या भागात दिसणं, माझा पत्ता मिळवण्यासाठी स्वप्नीलला किडनॅप करणं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वप्नीलच्या बदल्यात सुलेखा हा सौदा. मी तुला या आधीच सांगितलं, मी हे असं होऊ देणार नाही. आज नाही होऊ देणार. उद्या त्या लोकांनी तुझ्या घरच्यांपैकी कोणाला किडनॅप केलं मग तेव्हा लगेच निर्णय घेऊन मोकळा होशील. अजून मॅड सोडे. माझ्या डोक्यात वेगळाच विचार चालू आहे. मला एक कळत नाहीये, त्या परमेश्वरकडे असा कुठला पुरावा आहे की तो इतक्या ठामपणे सांगू शकतोय आपल्याबद्दल. आय बेट ऑन धिस. तो अंधारात दगड मारतोय. मला नाही तसं वाटत. आणि तसंच असतं ना तर तो परमेश्वर ह्या भागात दिसला नसता. आधी या सगळ्या घटना आपल्यासाठी धोक्याच्या घंटा आहेत. तुलाही मी तेच सांगते.
हे बघ, मी इथून जाते, पण प्लीज तू कसलाही गैरसमज करून घेऊ नकोस. कुठे जाणार आहेस? एखादं नवीन ठिकाण शोधायला. आणि आपल्या मिशनचं काय? मी तुला प्रॉमिस केलंय आणि त्याप्रमाणे मी तुला अभिमानचा पत्ता नक्की दे. आणि आधी मी इथून जाते, ते आपल्या दोघांच्या भल्यासाठीच. हे बघ सुलेखा, आधी तुला जर असं वाटत असेल की मी तुला फसवून जाते तर मी नाही जाणार. ठीक आहे? इट्स ओके. अगं इंदे, कुठं आहेस तू? कुठं आहेस? अगं तुझी वाट बघून मी अर्ध मेला झालोय. काय मोरल्या जन्मात भेटणार आहेस का? तू काही घाबरू नका. हा, विष्णू अजिबात घाबरायचं नाही. तुझं सगळं मला पाठ आहे. एकदा देवळात गेला का 4-4 तास तिथेच डोळं मिटून बसतोय आणि बाजारात गेला की 2-3 तास मागं फिरत नाही. ओ सोपान आजोबा, ओ सोपान आजोबा, ओ सोपान आजोबा, ओ सोपान आजोबा, ओ सोपाना. वाड्यामध्ये बाई? वाड्यात भाई? ओ सोपान आजोबा, मालक, ओ सोपान आजोबा. हॅलो मालक, मालक मी विष्णू बोलतोय. अरे विष्णू, अरे खर तर मीच तुला फोन करणार होतो. कसा आहेस रे बाळा? मालक, आपल्या वाड्यात भलतच घडतंय. काय घडतंय विष्णू? नीट सांग मला, काय झालंय? मालक, आपल्या वाड्यात भूताटकी आहे. श्रीराम श्रीराम. विष्णू, हो मालक, मला माहिती आहे तुमचा भूताकेतांवर विश्वास नाही, पण माझ्यावर विश्वास ठेवा मालक. मालक, मी आता वाड्याबाहेरून आतमध्ये येत होतो ना, तर मला आतमध्ये एक बाई फिरताना दिसली. म्हणून मी पटकन आतमध्ये आलो. बघतो तर काय, बाई गायब. विष्णू, तुला भास झाला असेल. भूत ही संकल्पनाच अस्तित्वात नाहीये. सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत हे. नाही मालक, मालक, माझ्या डोळ्यांवर पूर्ण विश्वास आहे. ती बाईच होती. विष्णू, तू एक काम कर. अख्खा वाडा शोध. हवं तर
दिवे लाव सगळीकडे. नाही मालक, ते भूत असलं तर. श्रीराम श्रीराम. विष्णू, मी सांगतोय तेवढं ऐक. मालक, तुमचं बाकी सगळं ऐकेन, पण एवढं मला सांगू नका. जितीनो ऐकू नको. काय ऐकायचं नाही. सारखं बोलतोय. हा विष्णू विष्णू, सोपान काका काय म्हणतायत? मालक, तुम्ही यांचं काय ऐकू नका. तुम्ही ताबडतोब इथे वाड्यावर या बघू. अरे जिनो, तू इथे यायची गरज नाही. इकडे सगळं व्यवस्थित आहे. अरे मी आहे ना. काय गमता मालक, आधी या भुताटकीला मी पहिला गप्प करतो, मग तुम्हाला फोन करतो. विष्णू विष्णू, तुला याड लागले याड. काहीतरी सांगतो मालकाला. हा, काय ओरडा. वरडा तुझा निर्णय दाबीन. तुला काय वाटलं सोपान काका म्हणजे काय? हिला कळलं का काय? इंदू इथं आली इथे. काहीतरी करायला पाहिजे. मालकाला यानं फोन करून सांगितलं. भूत दिसतं काय? हिच्या मानेवर चांगली भुताटकी बसवली पाहिजे. वसुधा. बाबा या या. काय झालं? अगं, विष्णूचा फोन आला होता. अगं बाई, परत? हो. काय झालं? काय म्हणला? त्याच्या बोलण्यावरून मला असं जाणवतंय की वाड्यावर काहीतरी गोंधळ आहे. बसा इथे. सावकाश. हळू. श्रीराम. हा, हळू. बाबा, गोंधळ म्हणजे काय? नेमकं काय म्हणाला तू? विष्णूने सांगितलं की त्यांनी वाड्यात कुणा एका अपरिचित स्त्रीला पाहिलं आणि आज जाऊन बघितलं तर तिथे कोणीच नव्हतं. अरे देवा, आता हे काय नवीन? त्याच्या मनाचे खेळ असतील हे. त्याला भास होत असतील. सोपान काकाही फोनवर असेच ओरडत होते. मी ऐकलं की तुझ्या मनाचे खेळ आहेत, भास आहेत हे. पण कसं आहे ना वसुधा, विष्णूचा जेवढा भूतांवर विश्वास आहे तेवढा कदाचित माणसांवरही नसेल. त्याचं असं म्हणणं आहे की वाड्यात भुताटकी सुरू झालेली आहे. अरे बापरे, त्याला इथेच यायला सांगू का? म्हणजे भूत वगैरे काही नसतं हे मलाही पटतं, पण त्याला जर एवढी भीती वाटत असेल तर मग त्याही पेक्षा मला तातडीने वाड्यावर जायला हवं. बाबा, त्याच्या मनाचे खेळ आहेत, त्याला भास होत आहेत. हे जरी खरं असलं तरी त्याला कोणीतरी एक स्त्री दिसलेली आहे. ती भूत वगैरे नाहीये हे सगळं माहितीये मला. पण जर ती खरंच असेल तर ती कोण आहे? बाबा, काय गोंधळ आहे हा हे मला प्रत्यक्ष जाऊन बघायला हवं. या गोष्टीची शहानिशा करायला हवी. बाबा, म्हणजे आता लगेच जायला हवं? हो, लगेच निघायला हवं. हा, आता कसं करूया? यांनाही अजून यायला थोडा वेळ लागेल म्हणाले. मी कळवते त्यांना हे सगळं आणि प्रियाला सांगते, मग ती येईल तुमच्या बरोबर. चालेल.
श्रीराम श्रीराम. अरे इष्ण्या, फोन करून ते दिन्याला कायला बोलावलं? कशाला म्हणजे काय? अरे एका बाईचं भूत या वाड्यामध्ये फिरतं, मी त्यांना सांगायला नको? माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं मग? अरे मी आहे नाही तर त्याला तो येऊन काय करणार आहे? आणि तू घाबरतो मर्दासारखा वाघ. मी घाबरतोय का बघ. तुम्ही कशाला घाबरणार? तुम्हालाच भूत घाबरतील. ते मालक एकदा आले का मी सुटलो. अरे पण तो येऊन काय करणार आहे? अहो काय करणार आहे म्हणजे त्यांना काय करायचं ते करतील. तुम्हाला काय करायचं आहे? वाडा त्यांचा, ते येतील नाही तर जातील. आणि मी एवढी रंगरंगोटी केली, डागडुजी केली, त्यांनी ती नजरे घालून घालायला नको? अरे पण 2-4 दिवसात तू येणारच होता ना. पण ते लवकर आले तर तुमचं काय जातं? तुम्ही जा बघू इथून. आधीच त्या भूताने माझं डोकं फिरवलं, हे भूत आणखीन डोकं फिरवतंय. इष्टे मला सांग, वाड्यात कुठं भूत दिसतंय का? अहो आता नाही दिसलं तरी मगाशी दिसलं होतं. सांगितलं ना मी तुम्हाला. इथं खुळ तुझ्या आता दिसलं होतं, मगात दिसलं नव्हतं. अरे भूत कुठं दिसतेत का? इष्ण्या, तुझं डोसकं चांगले डॉक्टरकडे तपासून घे. दिनी येऊन काय करणार आहे इथं? बरोबर आहे. जा लवकर. मी माझं डोसकं चांगल्या डॉक्टर कडून तपासून घेतो. उशीर करू नको. नाही नाही उशीर नाही. डोसक्यात पाणी झालं तर लई वाईट. हो. जा, जा, पळ, पळ, नाही मी पळ. जातो. तुम्ही राहा इथं. तुम्ही बजरंग बलीत लागून गेला ना, तुम्हाला भूत घाबरतात. ती भूत आली ना त्यांच्या बरोबर फुगड्या खेळा. हा मी जातो. मी जातो. डॉक्टर बंद होईल. जा. जातो. आजोबा आजोबा बसा बसा बसा. हळू हळू. आजोबा मी हे जे काही वाचते ना ते इतकं इंटरेस्टिंग आहे म्हणून सांगू. म्हणजे माहितीये का, एक माणूस एकाच वेळी 2 ठिकाणी असतो, कसा कुणालाच माहित नाही. आणि आजोबा या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे त्याने हा प्रयोग पुन्हा कधीच केला नाही. बापरे, अंगावर काटा आला माझ्या हे वाचून. जस्ट इमॅजिन आजोबा, एकाच वेळेला मी इथे पण आहे आणि वाड्यावर सुद्धा आहे. अगं बाहुली, आजोबा तुम्ही वाड्यावर जायला निघाला? त्याचीच आठवण करून द्यायला आलोय. मला आईने सांगितलं होतं, पण आजोबा 5:30-6ला निघायचंय ना. 6 वाजून गेलेत बाहुली. काय सांगता आजोबा? मग हे पुस्तक वाचता वाचताना मला कळलंच नाही वेळ कसा गेला. चला निघूया आपण, मी पण चला, तयारी करते. चला. आजोबा पण मला एक सांगा, तुम्ही सहजच चाललायत का विष्णू काकाने हट्ट केलाय? विष्णूपंत घाबरलेत. का, काय झालं? वाड्यावर म्हणे भुताटकीचा प्रकार सुरू झालाय. कुणीतरी त्याला एक अज्ञात बाई दिसली आणि अचानक दिसेनाशी झाली म्हणे. कोण बाई आजोबा? कोणी नाही ग, सगळे त्याच्या मनाचे खेळ आहेत. भास होताय त्याला. आपण वाड्यावर गेलो म्हणजे त्याची भीती जरा कमी होईल, म्हणून तातडीनं जायचंय. गेल्यावर कान पकडणार आहे मी त्याचे. चल. आजोबा पण अशी एखादी बाई असू सुद्धा शकेल?